2024चा सर्वात मोठा पिक्चर पुष्पा 2 आज मूव्ही थिएटर्समध्ये आला आहे आणि त्याबद्दलच आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. ह्या व्हिडिओचा स्टार्टिंगचा पार्ट एकदम स्पॉइलर फ्री असेल. ओव्हरऑल पिक्चरच्याबद्दल डिस्कशन होईल आणि नंतर मी वॉर्निंग देईनच. त्यानंतर आपण एक एक करत गोष्टी डिटेलमध्ये डिस्कस करू. सो जर तुम्हाला पुष्पा 1 आवडला असेल आणि तुम्ही त्याच एक्सपेक्टेशननी पुष्पा 2 बघायला जाल तर 100% तुम्हाला तो मूवी आवडेल. त्याहून जास्त ह्या वेळेला गोष्टी एलिव्हेट करायचं हे झालं आहे. तोच स्वॅग, तोच रावडी कॅरेक्टर त्याचं आणि त्याला अजून किती जास्त आपल्याला एलिव्हेट करता येईल ह्याचा प्रयत्न त्या लोकांनी केला आणि ते अनेक वेळा पिक्चरमध्ये काम करतं. म्हणजे त्याचं चालण्याची स्टाईलपासून सिगरेट पेटवण्याच्या स्टाईलपर्यंत तो कशा गोष्टी इकडून तिकडे पाठवतो करतो. आधी त्याचा चंदनचा बिझनेस जो काय होता तिथून तो आता किती मोठा झाला आहे आणि तो त्या मोठा असल्यानंतर येणाऱ्या पैशातनं तो काय काय करू शकतो हे त्या पिक्चरमध्ये दाखवलं त्या लोकांनी आणि ते नक्कीच ती स्केल वाढलेली आहे. सो प्रत्येक ह्याचा जो एक्सपिरियन्स आहे थिएट्रिकल एक्सपिरियन्स आहे तो नक्कीच मजा देणारा आहेच. सो तुम्ही जर 1 बघितलं आहे, तुम्हाला 1 आवडला आहे, हे वाक्य मी परत एकदा फोकस करू शकेन की 1 जर आवडला असेल तर तुम्हाला 200% आवडेल. ह्याची काहीच कुठलाही डाऊट नाही त्यामध्ये. आणि 2मध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्यांनी त्यांनी एक नवीन नवीन गोष्टी सेटअप करत पार्ट 3चा पण त्या लोकांनी एक हे दिला आहे. सो जेव्हा तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बसाल आणि ते 3-3.5 तास संपतील तेव्हा तुम्ही एक वेगळ्या लेवलच्या पुष्पाला बघाल पुढच्या ह्याच्यात. कारण परत या थ्रूआउट द मूवीमध्ये त्याचं प्रोग्रेशन फार झालेलं आहे. सो स्पॉइलर फ्रीवाल्या पार्टला एंड करताना मी एवढं सांगेन की जर तुम्ही जात असाल तर मजा करण्यासाठी जा, डोकं बंद ठेवा. काही ॲक्शन सीन्समध्ये तुम्हाला वाटेल की हे खूप जास्त केलं आहे, खूप ओव्हर केलेलं आहे असं वाटतं. कारण पिक्चरमधून बाहेर बघून आल्यानंतर मला असं वाटलं नव्हतं की हे काय आहे. पण जेव्हा मी असं विचार करत बसलो दिवसभर आणि आता मी रेकॉर्ड करतो व्हिडिओ तेव्हा मला कळत आहेत गोष्टी की हां, इथे थोड्या गोष्टी अति झाल्या होत्या. कुठे फारच जास्त लिबर्टी घेण्याचा वगैरे प्रयत्न केला आहे वगैरे. पण ओव्हरऑल थिएट्रिकल एक्सपिरियन्स आणि मास पिक्चर बघण्यासाठी जर आपण जात असाल तर 100% पैसा वसूल हा पिक्चर आहे. आणि ह्या पॉईंटनंतर आपण स्पॉयलर्सच्या ह्याच्यात जाणार. सो इकडे प्रॉपर आपण सीन बाय सीन डिस्कस करू. सो तसं तुम्ही थांबवा, पॉज करा, बघून आला असाल तर बघा. ओके. सो पिक्चर स्टार्ट होतो जपानमध्ये, जिकडे पुष्पा 40 दिवस एका कंटेनरमध्ये बंद होता विना खाण्यापाण्याच्या. आणि तिकडे तो एक ॲक्शन सीन आहे जिकडे तो डायरेक्ट जाऊन चायनीज माफियालाच नडतो असा. जेव्हा तो स्टार्ट झाला तेव्हा मला अजिबातच तो कन्व्हिन्सिंग वाटला नव्हता. कारण त्याची ॲक्शन एकदम ओके अशी वाटली होती. फुल इथून तिथे लटकत चालला आहे वगैरे. त्यांचं वायर कळून येते की धरलं आहे वायरने तो मारत सुटल्या वगैरे. त्यात पण आहेत त्याची एंट्री वगैरे सगळं ठीक आहे. पण त्या एंट्रीला तेवढं इम्पॅक्टफुल प्रकारे ऑडियन्सपर्यंत तर नक्कीच नाही पोहोचवत आलं. कारण जेव्हा आमचा थिएटरमध्ये आम्ही बसलेलो सकाळचा शो होता 7 वाजताचा, पण त्याच्या एंट्रीला एकदम थंड झालेलं ऑडियन्स. म्हणजे काही हे नव्हतं, म्हणजे असं जोश जो आला पाहिजे होता तो तर नव्हताच आला. नंतर ते एलिव्हेट होत गेलं आणि नंतरच्या सीन्समध्ये ते अजून जास्त प्रकारे आलं. अजून एक पॉईंट मूवीचा असा आहे की हा एक स्मगलर आहे. म्हणजे काही झालं तरी तो कानूनच्या खिलाफ आहे आणि तो करतोय ते कुठेही जस्टिफाय करून चालणार नाही. पण कुठल्या मोमेंट्समध्ये असं आहे जिकडे पुष्पा आणि देव ह्याच्यामध्ये डायरेक्ट पॅरलल ड्रॉ करण्यात आलेलं आहे. मी आता कुठलंही पॉलिटिकल किंवा असं रिलिजियस ह्याच्यात हात घालायला बघत नाही इकडे. पण जर हेच पोर्ट्रेयल एखाद्या बॉलिवूडच्या स्टारने केलं असतं तर त्याला घसीटलं गेलं असतं. म्हणजे रणबीर कपूरने सपोज हा पिक्चर केला असता आणि त्यांनी हा रोल केला असता ज्याच्यात एका गँगस्टरला देवाच्या पॅरलल्समध्ये ड्रॉ केलं, की कुठल्याही बॉलिवूडच्या पिक्चरला झालं असतं त्याला पिक्चर रिलीज होण्याच्या आधीच त्याला घरी पाठवलं असतं. पण आपण मग ॲज अ ऑडियन्स त्या साऊथच्या सिनेमाजला खूप सॉफ्टली घेतो. म्हणजे त्यांना आपण देतो की हां चल ठीक आहे चालतं आहे म्हणून तिकडे आहे. म्हणजे मी लिहून देतो की हा बॉलिवूडच्या एखाद्या पिक्चरमध्ये हे नाही होऊ शकत जे अख्ख्या सेकंड हाफ किंवा अशा ह्याच्यात होत आलं आहे त्या अख्ख्या मूवीमध्ये. एखाद्या बॉलिवूडच्या हिरोने जर हे केलं तर त्याला थकवूनच टाकतील लोक, अजिबातच त्याला सोडणार नाही त्याचा पिछा. हा एक पॉईंट आहे. आणि खूप म्हणजे डायलॉग्समध्ये पण रेफर करताना असं बोललं की पुष्पा भगवान जैसे है, पुष्पाचं म्हणणं म्हणजे देवाचा प्रसाद आहे वगैरे. म्हणजे परत मला रिलिजियस ह्याच्यात हे नाही घुसायचं, पण आपण
तशा प्रकारे जेव्हा एखाद्याला टाकतो तेव्हा आपण मॉरॅलिटीकडे पण बघितलं पाहिजे. मॉरॅलिटीचं सेकंड एक पार्ट पुढे घेता घेता जो आपण एक त्यांचा हे बघितलेला एक इंट्रोडक्शन सीन त्यांनी एकदम आधी टीजर किंवा कशात तरी टाकलेला, त्याच्यात पुष्पा साडी नेसून एक ॲक्शन सिक्वेन्स करतो. तो ॲक्शन सीन खूपच बाप आहे. म्हणजे त्याच्याबद्दल थिएटरमध्ये जे बिल्डअप होऊन जो आहे पे ऑफ, तो इतका छान आहे की तो आपण इकडे डिस्कस करून तो वाया नाही घालवला पाहिजे. जो तुम्ही जर बघत असाल तर तो थिएटरमध्येच एक्सपिरियन्स करण्यासारखा आहे. पण त्या सीनचा कोर हा आहे की पुष्पाच्या बहिणीला छेडलं गेलं आहे त्या जत्रेमध्ये, आणि तिकडे तो नंतर त्या साडीतच त्या लोकांना मारमार मारतो. ते झालं ना झालं, त्यानंतर ते गाणं येतं किसिक किसिक, जे इतकं खास नाही आहे आपल्या समानताच्या गाण्या एवढं, पण आहे त्याच्यात. सो त्यामध्ये म्हणजे त्या वुमेन एम्पॉवरमेंट किंवा वुमेन प्रोटेक्शनवाल्या मुद्द्यावर आपण डायरेक्ट जम्प करतो एका आयटम सॉन्गवर, ज्याचं इन थिअरी एमच आहे की आपण त्यामध्ये गोष्टी एक्सप्लिसिटली दाखवल्या जातात वगैरे, असं आपल्याकडे आहे असं. आणि ते झाल्या परत आपण एका वुमेन एम्पॉवरमेंट वुमेन प्रोटेक्शनवाल्या सिक्वेन्सला जातो. हे पार्ट 1मध्ये पण होतं. माझ्या फ्रेंडने एक आज सांगितलं दाखवून दिलं की श्रीवल्लीला जो छेडतो त्याची वाट लावल्यानंतर परत आपल्याकडे ते अंटवा गाणं येतं. सो आहे असंच पिक्चरमध्ये, आणि बऱ्याच पिक्चरमध्ये असतं. सो ह्या पिक्चरमध्ये पण असं नाही की मी यांना ब्लेम करतो, पण आपणच ॲज अन ऑडियन्स आपली हे काय म्हणतात मोरॅलिटीशी शिफ्ट करत राहतो की हां बरोबर आहे, आणि मग गाणं सुरू होतं की काय आहे असं. तुम्ही स्वतः कन्फ्यूज झालेलं असतात. आपण एवढ्या डेप्थमध्ये मी टाईम घेऊन विचार केल्यामुळे मी बोलू शकतो. एक पिक्चरमध्ये आपण असं बघताना ठीक आहे हां चालतं असंच करतो. पिक्चरमध्ये आता काय झालं आहे की त्याच्याकडे खूप पैसा आला आहे. सो पैसा आल्यानंतर तो काय करतो आहे हे रियालिटीपासून खूपच वरचं आहे. म्हणजे मनाला वाटेल ते चाललं आहे त्याच्या. म्हणजे आता पैशाचा जो सम आहे तो फक्त एक नंबर आहे त्याच्यासाठी ते इम्पॉसिबल तर नाहीच आहे. सो त्याने तो गव्हर्नमेंट स्वतःची करून घेतो. गव्हर्नमेंट स्वतःची केल्यानंतर तो जागी आहे तिकडे त्यांनी काही केलं तर त्याला कोणी पकडत नाही वगैरे. जे आपण KGFमध्ये एंडला बघत होतो रॉकी भाईला करताना, त्या टाईपचाच एक हे आहे की तो पार्लिमेंटमध्ये घुसून गोळ्या मारत होता रॉकी भाई. तसंच ह्यांनी देशाच्या प्राईम मिनिस्टरच्याच 2 घरातल्या लोकांना मारून टाकलं आहे. जे काही कारण असेल, कारण मूवीमध्ये कळतं पण आहे की तसं जर आपण दाखवतो आहे की त्या लेवलला तो पोचला आहे की त्याच्या अगेन्स्ट कुठलीच गव्हर्नमेंट वगैरे काम नाही करत आहे. म्हणजे तो आता खूपच जास्त फिक्शनमध्ये जातो. म्हणजे ऑफकोर्स हे सगळं फिक्शन आहे, पण मी एक गोष्ट पॉईंट आऊट करण्यासाठी सांगतो की जेव्हा आपण बघतो की तो एक छोटासा तस्करीपासून इथे आला आणि आता त्याचं कोणी म्हणजे तो डायरेक्ट देशाच्या प्राईम मिनिस्टरलाही नडू शकतो आहे जाऊन, तेव्हा मग त्यासाठी काहीच इम्पॉसिबल राहत नाही ना. म्हणजे आता त्याच्यासमोर तुम्ही एक शेखावतसारखा नॉर्मल पोलीस ऑफिसर ठेवून करणार काय. आणि शेखावतचं त्या मूवीमध्ये त्या लोकांनी जे केलं आहे त्यासाठी तर मला फारच वाईट वाटलं. म्हणजे फर्स्ट हाफ आणि त्यानंतरचा थोडा वेळ आपला फहाद फाजील जाम मस्त एंटरटेन करतो लोकांना. म्हणजे ह्या मूवीमध्ये बेस्ट वर्क्स असं नेम केलं तर अल्लू अर्जुन सरच वरती येतो, कारण त्याचाच अख्खा पिक्चर आहे. पण त्यानंतर इमिडिएट नेक्स्ट आय गेस फहाद फाजीलचंच नाव येईल, कारण कमाल काम केलं त्यांनी. आणि आपण एक्सपेक्ट करत होतो की त्या दोघांचा काहीतरी पे ऑफ असेल, दोघांची फाईट असेल, दोघांचं काहीतरी असेल त्याच्यात, ते कन्क्लुजन येईल त्यांच्या दोघांच्या स्टोरीला, जे आपल्याला एवढ्या पार्ट 1च्या स्टार्टिंगला एंडला त्यांनी बिल्डअप दिलेला की त्यांनी याला कपडे उतरवलेले याचे आणि त्या सगळं. पण त्या गोष्टीचं काहीच कन्क्लुजन होत नाही. म्हणजे रायटरने एका अर्थी असं लिहिलं आहे की ते पुष्पा त्यापेक्षा इतका मोठा झाला आहे आता की तो त्याचं काहीच करू शकत नाही इन अ सेन्स. आणि पुष्पाने त्याला अक्कल लावून मात दिली 2-4 वेळा. सो तो स्वतःला जाळूनच स्वतःची हे करून टाकतो. आता त्यांनी क्रिएटिव्हली ते सोडून दिलं आहे की आपल्याला माहीत नाही त्यावर नक्की काय झालं आहे, कारण तो त्याची डेड बॉडी दाखवली नाही किंवा त्याची स्टोरी कुठे सांगते ते सांगितलं नाही. पण त्यांच्याकडे चान्स आहे की पार्ट 3मध्ये तो येईल, असं लंगडत कुठून तरी असा मारबीर खाल्लेला हॉस्पिटलमधनं बाहेर वगैरे पडताना दाखवतील त्याला. पण जे एक्सपेक्टेशन्स आपण ठेवून चाललेलो ते झालंच नाही. म्हणजे अगेन परत मी कंप्लेन नाही करते, ते रायटरचा जॉब आहे, त्यांनी जे केलं आहे तर त्याला आवडलेलं, लोकांनी अप्रूव्ह केलं, आपण फक्त कन्झ्युम करत जायचं. पण जे एक्सपेक्टेड होतं की हे 2 मोठे कॅरेक्टर्स, तो इकडे शेखावत इकडून पुष्पा एकामेकांना नडतील, ते फक्त शाब्दिक किंवा असं ॲक्शन्स थ्रूच झालं. त्यांच्यामध्ये फायनल फाईट तर झालीच नाही. त्यांनी एकमेकांना हात नाही लावले अख्ख्या ह्याच्यात. पण
ते मला वाटलेलं की होईल, इन अ वे ते नाहीच झालं. ओके. आणि जर तुम्ही त्याच्या अल्बम वगैरेबद्दल लक्ष दिलं असेल की त्याच्यात एक गाणे किस्से आणि एक आहे आपलं ते फिलिंग्स वगैरे काहीतरी, सो त्या लोकांनी ते शब्द अशी एकदम ऑड निवडले आणि ते ऑड निवडलेले शब्द जस्टिफाय करायला त्या लोकांनी अख्ख्या पिक्चरमध्ये ते शब्द टाकलेत वेगळ्या वेगळ्या पॉईंट्सला. किसिक किसिक म्हणजे तो किसिक हा कॅमेरा खेचण्याचा जो आपण खिच्चिक आवाज काढतो ना तो आहे, पण याला त्याने किसिक केलं आहे. सो थ्रूआउट द स्क्रिप्ट त्यांनी तो किसिक हा शब्द असा स्प्रेड केला आहे की इकडे थोडा इकडे थोडा, म्हणजे जेव्हा ते गाणं येईल तर त्या ऑडियन्सला थोडंफार हे झालेलं असेल, असं प्रायमर लागलेलं असेल की हां ठीक आहे आता ते किसिक आहे. तसंच सेम त्या फिलिंग्सवाल्या सॉन्गमध्ये पण आहे, ती श्रीवल्लीच्या तोंडून किती आहे ते फिलिंग्स असं बोलून घेतलं गेलं की एका वेळेला तुम्हाला ओके वाटतं की हां ठीक आहे असेल, ठीक आहे. क्लायमॅक्सचा एकच पार्ट आहे ज्यामध्ये पुष्पाचे हात बांधलेले असतात आणि पाय बांधलेले असतात आणि त्यानंतरही तो एक 20-30 लोकांना मारतो. त्यावाल्या पार्टमध्ये खरंच असं वाटतं की एक पॉईंट असला पाहिजे जिकडे सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ पण थांबलं पाहिजे. ठीक आहे, त्याकडे पैसा आहे, त्याकडे हेलिकॉप्टर आहे, त्याकडे सगळे, तो अख्ख्या CMला वगैरे घेऊ शकतो वगैरे, ठीक आहे. पण एका पॉईंटला जर त्याचे हात आणि पाय बांधलेले आहेत तर तो असा एका आळीसारखा असा उडत इकडून तिकडे जात असतो. सुरुवात चांगली होते त्या सीनची, जेव्हा तो असा फुल बांधलेला आणि तो एकाचा कान चावतो जरा आणि उडवतो असा, एकदम बाप सीन, सगळ्यांनी टाळ्या वगैरे वगैरे, एकदम मास सीन. पण तोच सीन जेव्हा कंटिन्यू होतो फक्त असा करत तो एकाच्या मानेवर लटकतो, एका इकडून तिकडे जातो, एका तिकडे, म्हणजे एक फिजिकल बॅरियर असलं पाहिजे जिकडे तो कॅरेक्टर थांबू शकतो, ते नव्हतं. आणि त्यामुळे असं तुम्ही पिक्चरमध्ये इन्व्हेस्टेड असताना पण थोडंसं तुम्हाला वाटतं की अरे काय करतायत. तसं तेच त्या टोकियोवाल्या सीनला पण होतं स्टार्टिंगला, जेव्हा तुम्ही खूप इन्व्हेस्टेड, म्हणजे तुम्ही घुसताच की आता तुम्ही पुष्पा बघेन आणि त्याच्यात एवढी अशी अपसर्ड ॲक्शन आहे की तुम्ही त्याच्यातून थोडंसं बाहेर येता. त्या ब्लू साडीवाल्या सीनबद्दल असं काही बोलावं असं वाटत नाही, कारण इतका बाप सीन घेतला आहे तो, त्याच्यातच अख्खा, म्हणजे तो मूवीचा सेलिंग पॉईंट आहेच. क्लायमॅक्स पण आहे, पण तो क्लायमॅक्स पण एका पॉईंटला त्यांनी थोडासा त्याला त्या फाईन लाईनच्या वरती नेलं जिकडे तो अपसर्डच्या साईडला जातो. सो ओव्हरऑल हा माझा ओपिनियन होता मूवीबद्दल. तुम्ही जर बघितलं असेल तुम्ही पण सांगा तुम्हाला कसं वाटलं. तुमचे काही ओपिनियन्स असतील ते माझ्यावर मॅच नसतील तरी आपण कॉमेंट्समध्ये नक्की बोलू शकतो. आणि जर तुम्हाला हे जे काय मी करतो इकडे बोलतो वगैरे ते आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. अजून काही मूवीज येत असतील ते आपण नक्कीच रिव्ह्यू करू, त्याबद्दल बोलू, डिस्कस करू आणि आपलं हे जे छोटं मोठं चॅनल आहे त्याला वाढवण्याचा प्रयत्न करू. सो बाय.